Hello dear students. Hello dear students. This is my 12th lecture on the fundamental of thermodynamics. So in this we have already discussed three sections of the first unit, and this is a fourth and last section of our first unit, that is applications of laws of thermodynamics. Okay, in that we are going to study in this video, we are going to study the steady flow energy equation. Okay, just overlook the other topics in this section. Next is its application to boiler, engine, nozzle, turbine, compressor, condenser. Okay, after that applications of second law of हीट इंजिन. ओके, म्हणजे त्याचे ॲप्लिकेशन्स कुठे कुठे यूज करतात तर हीट पंप अँड रेफ्रिजरेटर. ओके, यांच्यामध्ये यूज करतात, हीट इंजिनमध्ये यूज करतात. ओके, सो वी आर गोइंग टू डिस्कस these topics after that, after this video. But in this video we are going to study what is the steady flow energy equation. Okay, so what is the learning objective in this video? To study and derive steady flow energy equation. Steady flow energy equation नक्की काय ते आपण बघूया. Okay, the steady flow energy equation first. Okay, in many practical problems the rate at which the fluid flows through a machine or a piece of apparatus is constant. Okay, म्हणजे कोणतीही खूप अशा प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहे. समजा फ्लुइड फ्लोईंग फ्रॉम एनी पाईप, एनी मशीन और एनी टर्बाइन म्हणू आपण. ओके, टर्बाइन, नॉझल. ओके, सम एक्झाम्पल्स आर दॅट कंडेन्सर. ओके, इन दॅट जी मशीनमधून फ्लो होणारं फ्लुइड आहे तर त्याचं काय असतं तर त्याचा रेट असतो तो विच इज कॉन्स्टंट असतो. सो तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला स्टेडी फ्लो असं म्हणतो. ओके, स्टेडी फ्लो म्हणजे काय, कॉन्स्टंट फ्लो रेट. ओके, कॉन्स्टंट फ्लो रेटने तो फ्लुइड फ्लो होतो त्याला आपण स्टेडी फ्लो असं म्हणतो. ओके, आणि जर कॉन्स्टंट फ्लो नसेल, असं व्हेरिएबल फ्लो असेल तर त्याला आपण टर्ब्युलन्स म्हणतो. ओके, सो वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज स्टेडी फ्लो. ओके, मग आता स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आपल्याला जर डिराईव्ह करायचं आहे तर देर आर सम अजम्पशन्स इन दॅट. ओके, सो फॉलोइंग आर द अजम्पशन्स. फर्स्ट इज द मास फ्लो रेट ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, जर कॉन्स्टंट असेल तरच तो स्टेडी फ्लो होईल आणि तरच आपण त्याचं जे इक्वेशन आहे ते फाइंड आउट करू शकतो. ओके, सो द फर्स्ट अजम्पशन इज दॅट द मास फ्लो रेट शुड बी कॉन्स्टंट. आफ्टर दॅट द फ्लुइड इज युनिफॉर्म इन कॉम्पोजिशन. ओके, म्हणजे काय, फ्लुइड काय पाहिजे तर कॉम्पोजिशनला युनिफॉर्म पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही फॉरेन पार्टिकल नको आहे किंवा it should not have different kind of atomic structure or वेगवेगळ्या याचं मिक्सचर नको आहे. ओके, that composition would be uniform. Okay, the third is the only interaction between the system and surrounding are work and heat. आणि जो सिस्टीम अँड सराउंडिंग मधलं जे इंटरॅक्शन आहे ते कशाच्या स्वरूपात पाहिजे, फक्त वर्क आणि हीटच्या स्वरूपात पाहिजे. ओके, इट शुड नॉट बी मास, कारण मास तर होतंय कॉन्स्टंट फ्लोमध्ये. ओके, सो इट शुड नॉट बी डिपेंड ऑन मास. ओके, आफ्टर दॅट द स्टेट ऑफ फ्लुइड ॲट एनी पॉईंट रिमेन्स कॉन्स्टंट विथ टाईम. हां, आता समजा आपल्याला फ्लुइडची जी स्टेट आहे म्हणजे इट शुड बी इट कॅन बी गॅसियस, कॅन बी लिक्विड और कॅन बी सॉलिड. ओके, ही जी स्टेट आहे जनरली फ्लुइड इन दी टू फॉर्म. ओके, दोन फॉर्ममध्ये असतं, गॅसियस अँड लिक्विड. ओके, इट शुड बी, मग त्याची जी स्टेट आहे ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे थ्रू आउट द टाईम, कोणत्याही वेळेला ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे त्या फ्लोमध्ये. ओके, इन द ॲनालिसिस ओनली पोटेन्शियल, कायनेटिक अँड फ्लो एनर्जीज आर कन्सिडर्ड. आणि याच्यामध्ये जर ॲनालिसिस करतो आहे आपण स्टेडी फ्लोचं, त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, फक्त तीन एनर्जीज कन्सिडर करतो आहे, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड फ्लो एनर्जी. ओके, सो इन दिस डायग्राम यू कॅन सी हेअर, बघा सपोज ही एक ही एक सिस्टम आहे विच इज ओपन सिस्टम. ओके, ओपन सिस्टम म्हणू शकतो आपण याला. याच्यामध्ये काय होतं आहे, फ्लुइड फ्लो होतो आहे. ओके, 1 to 2. आता हे एक एंड दिसतं आहे तुम्हाला, 1 एंड आहे. ओके, दुसरं 2 एंड आहे. ओके, त्यामधून काय होतं आहे तर V1 इतक्या व्हेलॉसिटीने
फ्लुइड आत जात आहे. ओके, आणि दुसऱ्या साईडने V2 इतक्या वेलॉसिटीने बाहेर निघतं आहे. ओके. सो मग हे काय झालं तर देअर फ्लो, हा फ्लो झाला त्याचा. ओके. मग आता हा जो सरफेस आहे हा कंट्रोल सिस्टम आहे. ओके, कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम आहे. ओके, आणि जो डेटम आहे त्याचा, सपोज Z1 इज द डेटम फॉर पॉईंट 1 अँड Z2 इज द डेटम ऑफ पॉईंट 2. ओके, आणि ज्याच्यापासून काय जे वर्क मिळतं आहे, सपोज टर्बाईन वगैरे असेल तर विच इज वॉट WS डॉट डेल्टा टी. ओके, डेल्टा टी इतक्या टाईमला काय मिळणार आहे त्याच्यापासून W डॉट इतकं वर्क मिळणार आहे. आणि सपोज इनपुट जर कन्सिडर केला आपण तर Q डॉट इंटू डेल्टा टी इतकं काय करतो आहे आपण त्याला इनपुट देतो आहे, म्हणजे इन द फॉर्म ऑफ हीट. ओके. सो कन्सिडर अ सिस्टम दॅट इनिशियली फिल्स द कंट्रोल व्हॉल्यूम अँड स्मॉल सेक्शन ऑफ इनलेट प्लंबिंग आउटसाइड अँड ॲट द कंट्रोल व्हॉल्यूम. ओके, जसं मी सांगितलं तुम्हाला तसं कंट्रोल व्हॉल्यूममध्ये कन्सिडर करायचं. अ स्मॉल टाईम डेल्टा टी लॅटर that system has moved so that it now coincide precisely with the control surface at the inlet. but आता डेल्टा टी इतक्या टाईमने काय आपण ती सपोज शिफ्ट केली. ओके, सपोज ही काय केली डेल्टा टी इतक्या टाईमने इकडे आपण काय केली शिफ्ट केली. ओके, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत. ओके, सो दिस इज वॉट V1 इंटू डेल्टा टी विल बी मूव्ड. ओके, एवढे काय झाले ती मूव्ड झाले. ओके, मग सपोज दिस इज कंट्रोल व्हॉल्यूम. ओके, आता जर समजा आपण मग त्याचं काय बघितलं, सपोज आता मास फ्लो बघायचा आहे आपल्याला. ओके, द मास एंटरिंग द कंट्रोल व्हॉल्यूम इन द टाईम डेल्टा टी इज डेल्टा एम इक्वल टू रो1 V1 A1 इंटू डेल्टा टी. ओके, कारण का मास फ्लो रेट मेजर करतो आहे आपण. सो विच इज इन द डेल्टा टी. ओके, डेल्टा टी इतक्या वेळेत जर आपल्याला मास फ्लो रेट मेजर करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे मास म्हणजे काय तर रो इंटू व्ही इंटू ए. ओके, आणि डेल्टा टी इतक्या टाईमला करतो आहे म्हणून ते डेल्टा टी. आफ्टर दॅट द मास लिव्हिंग द कंट्रोल व्हॉल्यूम इन द टाईम. ओके, डेल्टा टी आता डेल्टा टी टाईमला करत डेल्टा एम एवढं मास जर रिमूव्ह करते, ओके लिव्ह करते त्या कंट्रोल व्हॉल्यूममधून. सो विच इज वॉट रो2 V2 A2 इंटू डेल्टा टी. ओके, या दोन कन्सिडर कंडिशन लक्षात आल्या. आफ्टर दॅट सो जर आपण जर डेल्टा टी आता डेल्टा एम इक्वल टू डेल्टा एम. ओके, जर आपल्याला माहिती आहे इनपुट आणि आउटपुटचा मास सेम आहे कारण कंट्रोल व्हॉल्यूम आपण मेजर करतो आहे. ओके, कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टम कन्सिडर केली आपल्या ॲझम्पशनमध्ये. सो डेल्टा एम इज इक्वल टू सेम. ओके, बोथ द एंड ॲट द बोथ द एंड delta m and delta m will be same. So we can say that rho1 V1 A1 equal to rho2 V2 A2. okay, so this is continuity equation. हे continuity equation आहे. म्हणजे काय ॲट द इनिशियली म्हणजे पॉईंट 1वर रो1 V1 आणि A1 इक्वल टू रो2 V2 A2. ओके, म्हणजे काय त्याची डेन्सिटी तिथे असणारी, नंतर वेलॉसिटी आणि एरिया इक्वल टू काय असतं दुसऱ्याचा डेन्सिटी व्हॉल्यूम आणि एरिया ह्याच्या गुणाकाराची इक्वल असतं. ओके, सो दिस इज कंटिन्युटी इक्वेशन ऑफ द फ्लो स्टेडी फ्लो. ओके, स्टेडी फ्लो इक्वेशन. आफ्टर दॅट लेट द स्टोर्ड एनर्जी इनसाइड द कंट्रोल व्हॉल्यूम बी ई. ओके, आता सपोज स्टोर्ड एनर्जी आपल्याला कन्सिडर करायची. सो ई इज द स्टोर्ड एनर्जी इन कंट्रोल व्हॉल्यूम. आता सपोज E1 या कंडिशनला घेतलं आपण. ओके, म्हणजे इनलेटला आणि आउटलेटला अशा दोन आपल्याला काय मेजर करायचं आहे स्टोर्ड एनर्जी मेजर करायचं आहे. सो ॲट द E1 इट विल बी G इंटू Z1 इंटू डेल्टा एम. ओके, प्लस हाफ डेल्टा एम V1 स्क्वेअर प्लस डेल्टा एम U1 प्लस E इज द अगेन इंटरनल एनर्जी. ओके, आता ही पहिली टर्म काय आहे बघा. पहिली टर्म इज दी G इंटू Z1 इंटू डेल्टा एम विच इज पोटेन्शियल एनर्जी. ओके, ही आहे पोटेन्शियल एनर्जी. आफ्टर दॅट डेल्टा एम 1/2 डेल्टा एम V1 स्क्वेअर इट इज कायनेटिक एनर्जी अँड डेल्टा एम इज इंटू
U1, इट इज व्हॉट फ्लो एनर्जी. ओके, आपण जर अजम्पशनमध्ये बघितलं की आपण काय करतोय, 3 एनर्जीज कन्सिडर करतोय. ओके, सो दिस इज व्हॉट फर्स्ट वन इज potential energy, second one is kinetic energy, and third term is of their internal energy, flow energy, and last is the internal energy which is already in that control volume system. ती अगोदरच त्याच्यात होती ती. ओके, त्या सिस्टममध्ये. ओके, सिमिलरली ॲट द फायनल स्टोर्ड एनर्जी वुड बी, आता फायनल ही टू काय असणार आहे, सेम त्याच टर्म घ्यायच्या, फक्त सगळ्या कंडिशन ॲट दी पॉईंट 2 येणार. ओके, जर आपण आता सो फॉर द सिस्टम डेल्टा ई, सपोज काय झालं, आता त्या सिस्टममध्ये काही चेंज झाला. ओके, काही प्रमाणात त्याचं इंटरनल एनर्जी चेंज झाली. ओके, किंवा एनर्जी स्टोर्ड त्यामध्ये असलेली चेंज झाली. सो दॅट विल बी डेल्टा टी, अँड डेल्टा टी विल बी वॉट, E1 और E2 मायनस E1. ओके, जे मोठे असेल ते. ओके, जर आता E2 ऑब्वियसली मोठा असणार, कारण काय त्याच्यामध्ये जर स्टोर्ड झाली एनर्जी तर. ओके, मग सो स्टोर्ड इन एनर्जी डेल्टा ई इज इक्वल टू वॉट, आता या दोघांचा जे डिफरन्स असेल तेवढा आहे. ओके, मग त्याच्यामध्ये जर आपण त्याची वजाबाकी केली तर दॅट विल बी डेल्टा एम इंटू डेल्टा यू प्लस हाफ व्ही स्क्वेअर प्लस जी झेड. ओके, so this is one equation for measuring the change in stored energy in this control volume system. Okay, after that आता आपल्याला माहिती आहे की ρ1 A1 V1 is what ρ2 A2 V2. बट आता आपल्याला दुसरं काय कंडिशन आहे, तर ॲट द इनलेट ऑफ फ्लुइड आउटसाइड द सिस्टम पुशेस द सिस्टम इन टू द कंट्रोल व्हॉल्यूम. ओके, आता आउटसाइड जी सिस्टम आहे ती काय करते, कंट्रोल व्हॉल्यूम सिस्टीममध्ये फ्लुइड पुश करते, बरोबर, त्याच्यामध्ये इनलेट करते. द वर्क डन ऑन द सिस्टम इज कॉल्ड फ्लो वर्क अँड इज गिवन बाय, आता जो फ्लो वर्क आहे, ओके, तो फ्लो वर्क कसा मेजर करायचा, तर दॅट इज मायनस P1 म्हणजे प्रेशर. ओके, तो किती प्रेशर दिला आहे त्याच्यावर, P1 A1 V1 डेल्टा टी इज इक्वल टू मायनस P1, आता ए आणि व्ही, ए व्ही इज इक्वल टू वॉट, व्हॉल्यूम. ओके, एरिया आणि जो व्हॉल्यूम वेलॉसिटी, सो विच इज व्हॉट, स्पेसिफिक व्हॉल्यूम. ओके, ठीक आहे, सो विच इज स्पेसिफिक व्हॉल्यूम इंटू डेल्टा एम. आणि हे जे निगेटिव्ह साईन आहे तर ते कशामुळे, तर साईन कन्झर्वेशन ड्यू टू काय, वर्क डन हे निगेटिव्हमध्ये करतो आहे आपण, त्याला वर्क देतो आहे, घेत नाही त्याच्याकडून, म्हणून काय तर आपण त्याला मायनस साईन दिले. ओके, राईट. सिमिलरली द एक्झॉस्ट, ॲट द एक्झॉस्ट द फ्लो वर्क विल बी, आता आपण काय करतो आहे, एक्झॉस्टमधून बाहेर काढतो आहे. ओके, बाहेर काढतो म्हणजे सराउंडिंगला आपण वर्क देतो आहे, मग दॅट विल बी पॉझिटिव्ह. ओके, मग तो काय असेल, प्लस. ओके, P2 A1 A2 V2 delta T is equal to P2 V2 delta M, right? So after that the work done by the system is then W is equal to what, WS dot delta T plus P2 V2 delta M minus P1 V1 delta M. ओके, म्हणजे त्या दोघांचं काय तर त्यांचा डिफरन्स. ओके, त्या दोघांचा डिफरन्स किती फ्लुइड किती फ्लो वर्क झाले त्यांचा डिफरन्स, आणि इंटू सरफेस वर्क. ओके, त्या सरफेसवर किती वर्क झाले ते. ओके, सो दिस इज वर्क डन ऑन द सिस्टम. सो सबस्टिट्युटिंग इंटू द नॉन फ्लो एनर्जी इक्वेशन देन गिव्स. ओके, आपल्याला नॉन फ्लो एनर्जी जर इक्वेशन जर बघितलं आपण, सो विच इज वॉट, क्यू डॉट इंटू क्यू डॉट. जर आपण आता जर हे जे आपली जी डायग्रॅम आहे ती जर बघितली तर त्याच्यामध्ये क्यू डॉट आपण काय करतो, सिस्टमला देतो आहे. ओके, हिट देतो आहे, आणि त्याच्याकडून सपोज डब्ल्यू घेतो आहे, वर्क घेतो आहे. सो दिस इज, जर ते जर एक आपल्याला साईन कन्व्हेन्शननुसार आपण जर कन्सिडर केलं की आपण जे देतो आहे ते प्लसमध्ये आणि घेतो आहे ते मायनसमध्ये. ओके, सो हिअर क्यू डॉट डेल्टा टी इज इक्वल टू वॉट, इंटू मायनस वर्क किती आहे आपला, WS डॉट इंटू डेल्टा टी मायनस P2 V2 डेल्टा एम. ओके, अगेन आपण बघितली काय घेणारं इनपुट. आता इथं काय केलं आपण, P2 मायनस कन्सिडर केलं, कारण का जे घेतो आहे ते मायनस आपण आता कन्सिडर केले. ओके, सो दिस इज मायनस अँड प्लस P1 V1 डेल्टा एम. आता तो देतो आहे आपण एनर्जी म्हणून ती प्लसमध्ये. ओके, इज इक्वल टू, आता हे इज इक्वल टू वॉट,
आपलं सगळी एनर्जी, ओके, जी एनर्जी स्टोअर्ड इन व्हॉट, चेंज इन स्टोअर्ड एनर्जी, ओके, जी सगळी एनर्जी मिळून काय होते तर स्टोअर्ड एनर्जी तयार होते. सो दिस इज अवर स्टोअर्ड एनर्जी. ओके, सो पुटिंग H इक्वल टू U प्लस VV अँड डिवायडिंग बाय डेल्टा टी गिव्स. ओके, आता काय केलं आपण, U प्लस PV इज इक्वल टू H कन्सिडर करायचं. ओके, सो हिअर, ओके, आफ्टर दॅट डिटेलमध्ये आपण बघू शकतो. सपोज काय करणार आपण, U इकडे आणणार. ओके, मग त्याचं सगळं याच्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय मिळतं, Q डॉट मायनस WS डॉट इज इक्वल टू M डॉट डेल्टा H प्लस हाफ ऑफ V स्क्वेअर प्लस GH. सो दिस इज our steady flow energy equation. Okay, and the M dot is what, here M dot is what, mass flow rate of fluid through a control volume. So this is mass flow rate. And if again we have to again simplify it, so we can minimize minimize into further calculation. So by dividing this to by the mass flow rate. Okay, M dot ने जर आपण त्याला डिवाइड केलं तर याच्यामध्ये काय मिळेल आपल्याला, हिअर Q डॉट, आता कॅपिटल Q डॉट आहे तो काय तर स्मॉल Q अपॉन M डॉट. ओके, त्याचं अगेन मग त्याला काय केलं आपण, डिवाइड केलं तर स्मॉल Q मायनस स्मॉल WS इज इक्वल टू डेल्टा H प्लस हाफ ऑफ V स्क्वेअर प्लस GZ. ओके, सो दिस इज वॉट स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन फॉर अवर जनरल स्टेडी फ्लो. ओके, स्टेडी फ्लो फॉर कंट्रोल वॉल्यूमसाठी. ओके, सो in that we have discussed steady flow, what is steady flow energy equation and how to derive it, and the basic terms in the steady flow energy equation. Okay, thank you.